अंधश्रद्धा, सत्ता आणि भोंदूबाबाची क्रूरता या जगात माणुसकीला किंमत आहे का? एका तरुणीचं स्वातंत्र्य हिसकावलं जातं, तिच्या स्वप्नांची राखरांगोळी होते आणि तिला गुलाम बनवण्याचा कट रचला जातो. पण ती शांत बसणार नव्हती. जे तिने सहन केलं ते उघड करण्याचा आणि बदला घेण्याचा तिचा निर्धार. हा संघर्ष तिला कुठे घेऊन जाईल? हे फक्त एक आश्रम नव्हतं, हा एक सत्तेचा गड होता, जिथे सत्याला नेहमी गाडलं जातं. पण आता कोणीतरी उठलं होतं, न्यायासाठी, सत्यासाठी आणि सुटकेसाठी. तयार रहा, ही सिरीज सत्य घटनेवर आधारित आहे, जिथे विश्वासघात, कटकारस्थान आणि प्रतिशोधाची ज्वाळा पेटलेली आहे. सिरीजची सुरुवात बबिताला शुद्धीवर येण्याने होते. ती आपल्या खोलीत असते, पण तिला प्रचंड थकवा जाणवत असतो. तेव्हा पम्मी तिला येऊन आधार देते आणि मग आपल्या कुस्तीच्या प्रॅक्टिससाठी निघून जाते. प्रॅक्टिस दरम्यान पम्मी एका मुलीशी, रेणूसोबत कुस्ती लढते आणि त्यांच्यात भांडण सुरू होतं. हे पाहून गुरुजी त्यांना शांत राहण्यास सांगतात. दरम्यान बाबा नीराला टिक्का सिंगसाठी कॉन्सर्टचे कॉस्ट्यूम डिझाईन करवत असतो. शहरभर त्याच्या कॉन्सर्टची चर्चा सुरू होते, कारण त्या कॉन्सर्टमध्ये स्वतः बाबा नीरालाही सामील होणार असतो. लोक तिकिटे बुक करतात आणि बाबाची नशेच्या लाडूंची सप्लाय वाढवली जाते. बाबाचा प्लॅन असा असतो की हे लाडू खाऊन लोक ट्रान्समध्ये जातील आणि त्याचे भक्त होतील. बाबाचा कॉन्सर्ट मोठ्या धडाक्यात पार पडतो. प्रचंड गर्दी जमते आणि सगळे लोक लाडू खाऊन जिंकतात. दुसऱ्या दिवशी हुकुमसिंग बाबाची भेट घेतो आणि त्याला यूथवर प्रभाव टाकल्याबद्दल कौतुक करतो. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचा पीए देखील बाबाची भेट घेण्यासाठी येतो आणि हे पाहून हुकुमसिंग अस्वस्थ होतो. त्याला भीती वाटते की बाबा नीराला मुख्यमंत्र्याची बाजू घेईल आणि त्यामुळे त्याच्या सीएम बनण्याच्या आशा संपुष्टात येतील. दुसरीकडे उजागर आणि साधू दोघेही नशेच्या गर्तेत अडकलेले असतात. शेवटी साधू आपल्या पत्नीसोबत शेवटचा वेळ घालून बाबाच्या नशामुक्ती केंद्रात दाखल होतो. नेक्स्ट दिवशी मुख्यमंत्री स्वतः बाबाला भेटतो आणि तो सांगतो की हुकुमसिंगला सोडा आणि आमच्यासोबत या. तो जितका पैसा देईल त्याचा दुप्पट पैसा मी देईन. बोबा यावर लगेचच तयार होतो. रात्री बबिता विचार करत बसलेली असते आणि मग ती पूर्ण तयारी करून थेट बाबा निराल्याची भेट घेण्यासाठी निघते. तिला आता नक्की समजलेलं असतं की त्या रात्री बाबानेच तिच्यासोबत काहीतरी केलं होतं. पण बाबाचा माणूस तिला थांबवतो आणि आत जाऊ देत नाही. तेव्हा बबिता त्याला सांगते की बाबांना सांगा की परवा रात्रीची मुलगी भेटायला आली होती, ते मला नक्की ओळखतील. बाबाला जेव्हा बबिताच्या येण्याची बातमी मिळते तेव्हा तो तिला ताबडतोब बोलवतो. हे पाहून वॉर्डन, आश्रमाची मुख्य सेविका, अचंबित होते, कारण बाबा कधीही एका मुलीला एका रात्रीपेक्षा अधिक वेळ थांबवत नसे. वॉर्डन लगेचच साध्वीला सांगते आणि ती देखील टेन्शनमध्ये येते. कुठे बबिता बाबाला आपल्या जाळ्यात अडकवायचं प्लॅनिंग तर करत नाही ना? बबिता बाबा निराल्याची भेट घेते आणि बाबा तिला लाडू ऑफर करतो, पण बबिता स्पष्ट नकार देते. ती बोलते की मी पूर्ण शुद्धीमध्ये असताना मला सगळं करायचं आहे. बाबा निराला तिचं हे बोलणं ऐकून खुश होतो आणि त्या रात्री ते दोघंजण इंटिमेट होतात. पण बबिता जेव्हा बाबाच्या खोलीत प्रवेश करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं की कोणता तरी प्लॅन करून ती तिकडे आली आहे. दुसऱ्या दिवशी बाबा निराल्याची पूजा सुरू होण्याचा वेळ होतो आणि त्या दिवशी तो फक्त बबिताकडेच बघत असतो. ही गोष्ट साध्वीला अजिबात पटत नाही. तेव्हाच बाबा निराला सगळ्यांसमोर सांगतो की आजची पूजा बबिता करेल. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात. दरम्यान पम्मीच्या कोचने तिला डाएट करण्यास सांगितलेले असते, जेणेकरून ती कमी वजनाच्या कुस्तीपटूशी लढू शकेल आणि रेणूपासून लांब राहू शकेल. पण पम्मी ठरवते की ती रेणूसोबतच स्पर्धा करून राहील. दुसरीकडे बाबा नीराला टिक्का सिंग सोबत आणखी काही कॉन्सर्ट्स आयोजित करतो. आता यूथ पूर्णपणे बाबाच्या जाळ्यात अडकू लागतो, कारण आश्रमामध्ये प्रसाद म्हणून नशेचे लाडू वाटले जात असत. उजागर आणि साधू नशामुक्ती केंद्रात दाखल होतात, कारण त्यांना त्यांची व्यसनाधीनता सोडायची असते. पण आश्रमात येताच ते दोघं सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवू लागतात. काही दिवस उलटतात आणि एके दिवशी उजागर साधूला सांगतो, इथे जे काही चाललं आहे ते आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल. दुसरीकडे नताशा अक्कीशी बोलते. अक्की तिला सांगतो की एका मॅजिस्ट्रेटने तारीख दिली आहे. बुधवारी सोहिनीचा जबाब नोंदवला जाईल. तोपर्यंत आपल्याला लपून राहावं लागेल. हे ऐकून नताशा आनंदित होते. नेक्स्ट डे नताशा बनावट ओळखपत्र म्हणजे फेक आयडी तयार करून आश्रमात शिरते. सेवा करण्याच्या नावाखाली ती उजागरला मिनी कॅमेरा देण्याचा योग्य क्षण शोधते आणि अखेर त्याला तो कॅमेरा देते. त्याचवेळी भोपा सोहिनीला शोधण्यासाठी आपल्या माणसांवर दबाव टाकतो, कारण सोहिनी आणि अक्की हे त्याच्यासाठी सर्वात मोठे धोके होते.
भोपा आपल्या माणसांना प्रत्येक ठिकाणी सोयीनीचा शोध घेण्याचा आदेश देतो. थोड्याच वेळात सनीला एका पोलिसाचा कॉल येतो. तो सांगतो की सोहिनीचा ठाव ठिकाणा लागला आहे. तो पोलीस ती कुठे लपलेली आहे हे सनीला सांगतो. सनी आणि त्याचे साथीदार अक्कीच्या गावी पोहोचतात. ते सोहिनीला निर्दयपणे मारून टाकतात. ही घटना पाहून अक्कीच्या आईला जोराचा धक्का बसतो आणि तिचा तिथेच मृत्यू होतो. जेव्हा अक्की घरी परततो तेव्हा तो हे सर्व पाहतो आणि पूर्णपणे हादरतो. त्याला आता बाबा निराला आणि त्याच्या माणसांपासून सूड घ्यायचा असतो. तो लगेचच नताशाला कॉल करून सर्व काही सांगतो. नताशा त्याला सावध करते. तू तिकडून लवकर निघून जा, ते तुलाही मारण्याचा प्रयत्न करू शकतात. तेव्हा अक्कीही लपून राहण्याचा निर्णय घेतो. सनी भोपाच्या समोर जाऊन गर्वाने सांगतो, मुलीला मी स्वतःच्या हाताने मारला आहे आणि त्या मुलाच्या आईचाही अंत झाला आहे. आता तो मुलगा सापडला की त्यालाही संपवू. हे ऐकून भोपा आनंदित होतो आणि लगेचच पोलिसांना फोन करून सांगतो, त्या हत्येचा विषय पूर्णपणे दडपून टाका. त्याचवेळी नताशा अक्कीच्या आईचे आणि सोहिनीचे अंतिम संस्कार करते आणि अक्की हे सर्व दुरून पाहत असतो. अक्की दिसतोय का हे बघण्यासाठी भोपाच्या माणसांनी जागोजागी पाड ठेवलेली असते, पण अक्की कुठेही सापडत नाही. दरम्यान उजागर आणि साधू आश्रमात काम करत असताना त्यांना मलन नावाचा सेवक दिसतो. उजागरला वाटतं की हा माणूस आपल्याला सत्य सांगू शकेल. ते मलनला हळूहळू विश्वासात घेतात आणि त्याची मैत्री जिंकतात. काही वेळाने आश्रमातील सर्व सेवकांना प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. हे लाडू खाल्ल्यानंतर सर्वजण नशेत जातात आणि आणखी जोमाने काम करू लागतात. रात्री साधू म्हणतो, आज आपण इतकं काम कसं केलं काही कळत नाही. त्यावर उजागर उत्तर देतो, हे सगळं लाडवाचा कमाल आहे. बाबाने त्यात काहीतरी नशेचं मिसळलं असणार. उजागर पुढे म्हणतो, बाबा आधी लोकांना नशेच्या आहारी घालवतो आणि नंतर स्वतःच उपचार करण्याचं ढोंग करतो. दुसरीकडे अक्की आपल्या मित्राच्या मदतीने एक इलेक्ट्रिशियन वर्कर बनतो, कारण त्याच्यासोबत बाबाच्या आश्रमात विजिट करण्याची एक टीम येणार असते. दुसऱ्या दिवशी अक्की भेस बदलून त्या टीमसोबत आश्रमात प्रवेश करतो. त्याला बाबा निरालाला एक्सपोज करायचं असतं, त्यामुळे तो आश्रमात सगळीकडे बारीक लक्ष ठेवू लागतो. त्याच दिवशी बाबा निराला बबितासोबत कुठेतरी बाहेर जाणार असतो. हे पाहून साध्वीला जडफडाट होतो, कारण तिला वाटतं की बबिता तिच्या जागेवर येईल. ती लगेच भोपालाही भडकवते आणि सांगते की बबिता बाबाच्या खूपच जवळ जात आहे. थोड्या वेळाने निराला एकटा बसलेला असतो तेव्हा साध्वी त्याच्याकडे जाते आणि म्हणते, तुम्ही त्या बबिताला तुमच्या जवळ येऊ देऊ नका, ती बरोबर वाटत नाही. त्यावर निराला शांतपणे उत्तर देतो, मत्सर करू नकोस, ती फक्त एक सेवक आहे, त्यापेक्षा दुसरं काहीच नाही. त्याचवेळी उजागरला आश्रमात पम्मी दिसते आणि तो लगेचच समजून जातो की ती आता बाबाची अंधभक्त झाली आहे. लगेचच त्याला कविता दिसते आणि तो ठरवतो की तिला काही प्रश्न विचारायला हवेत. पण उजागर कविताशी काही बोलायला जाताच ते घाबरून काहीही न बोलता तिकडून पडून जाते. रात्री निराला आणि भोपा चर्चा करत असतात. भोपा त्याला आठवण करून देतो, तू आधीही एका मुलीच्या प्रेमात वेड्यासारखा पडलास आणि तिच्या बहिणीचं काय झालं बघ, ती नुकतीच संपली आहे. पुन्हा तीच चूक करू नकोस. बबिताला स्वतःपासून दूर ठेव. पण निराला त्याचं काही ऐकत नाही आणि त्याला गप्प करतो. दुसऱ्या दिवशी निराला टिक्का सिंग सोबत पुन्हा कॉन्सर्ट करायला सुरुवात करतो. सगळीकडे फक्त निरालाची चर्चा असते. कधी तो मुख्यमंत्री सुंदरलाल सोबत दिसतो तर कधी हुकुम सिंग सोबत. त्यामुळे जनता गोंधळून जाते, बाबा नेमका कोणत्या पार्टीला सपोर्ट करतो. त्या दरम्यान बाबा स्टेजवर बबिताला तिची गोष्ट सांगायला जातो, जेणेकरून लोकांचा त्याच्यावरचा विश्वास अजून वाढेल. बबिता स्टेजवर जाऊन तिची गोष्ट सांगते आणि ते सर्व टीव्हीवर पाहून शक्तीला आनंद होतो, कारण आता बबिता पूर्णतः बाबाची भक्त बनली आहे. दुसऱ्या दिवशी पम्मी तिचं वजन तपासते, पण तिचं वजन अजिबातच कमी झालेलं नसतं. हे पाहून कोच समजून जाते की पम्मीला खरं तर फक्त रेणूसोबत लढायचं आहे. वजन कमी करण्याचा तिचा काही उद्देश नाही. दुसरीकडे अक्की हॉटेलमध्ये वायरिंग खराब करून ते पुन्हा स्वतः दुरुस्त करतो, जेणेकरून त्याला तिथे राहण्याचं आणि सगळ्यांवर नजर ठेवण्याचं कारण मिळेल. तेव्हाच त्याला सनी दिसतो, जो एका मुलीला गिफ्ट देऊन लगेच तिकडून निघून जातो. खरं तर सनी त्या मुलीच्या प्रेमात वेडा झाला होता, पण सनोबर मात्र त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. अक्की हे सगळं बारकाईने पाहत असतो. रात्री मलन उजागर आणि साधूला गांजा पाजण्यासाठी त्याच्या अड्ड्यावर नेतो. तेव्हा उजागरला एक सिक्रेट रूमचा दरवाजा दिसतो, जिथे सतत एक गार्ड बसलेला असतो. नशेच्या अवस्थेत मलन सांगतो, आपले बाबा खूप चांगले आहेत, त्यांच्यामुळेच हा आश्रम वाचला. जेव्हा उजागर अधिक चौकशी करतो तेव्हा मलन सांगतो, याआधी बाबा म्हणजेच ईश्वरनाथ यांचा एक शिष्य होता, पण त्याने आश्रमात एक मोठा कांड केला. तेव्हाच बाबा निराला आले आणि त्यांनी आश्रम वाचवला.
त्याने पुढे सांगितले, ईश्वरनाथ नंतर आश्रम सोडून पडून गेला. तो आता कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही. पण त्याची एक मुलगी आहे सनोबर, जी ह्या आश्रमात राहते. पण ईश्वरनाथला तिची काहीही काळजी नाही. दुसऱ्या दिवशी पम्मी बाबाच्या आशीर्वादासाठी आश्रमात येते आणि म्हणते, माझा उद्या सामना आहे, तुम्ही नक्की या, मी जिंकून दाखवेन. हे ऐकून नीराला मान्य करतो. त्याच दिवशी नताशा पुन्हा आश्रमात येते. तेव्हा साधू तिला ईश्वरनाथबद्दल सांगतो आणि म्हणतो, माझा पोलीस ठाण्यात एक मित्र आहे निहाल, त्याच्याकडून आपण ईश्वरनाथची माहिती काढू. नताशा त्याला सांगते, तुमचं काम लवकर संपवा आणि निघा, परिस्थिती बिघडत चालली आहे. दुसऱ्या दिवशी पम्मीची स्पर्धा सामना सुरू होते. ती सहज रेणूला हरवते आणि सामना जिंकते. हा सामना नीराला देखील पाहत असतो. जिंकल्यानंतर पम्मी स्टेजवर येऊन बाबाचा आशीर्वाद घेते आणि त्याला स्टेजवर बोलवते. लोकांच्या आग्रहावरून नीराला स्टेजवर येतो आणि पम्मीला कुस्तीचे डावपेच शिकवायला लागतो. तेव्हा पम्मीला काहीतरी विचित्र जाणवतं. तिला वाटतं की नीराला तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहे, पण ती या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. जेव्हा पम्मी आपल्या खोलीकडे जात असते तेव्हा तिला वारंवार बाबांनी तिला चुकीच्या प्रकारे स्पर्श केल्याचा विचार येत राहतो. नंतर ती शक्तीसोबत बोलते. शक्ती तिच्या विजयामुळे खूप आनंदी असतो. दुसऱ्या दिवशी पम्मीला आश्रमात एक नवीन खाजगी खोली दिली जाते, जे तिला खूप आवडतं. याच दरम्यान नीराला वारंवार बबितासोबत शारीरिक संबंध ठेवत असतो. त्याला बबिता खूप आवडू लागते. तो अधूनमधून युवकांसाठी मोठे कॉन्सर्टही आयोजित करतो. त्याच्या आयुष्याला गती मिळाल्यासारखी वाटते. पण एके दिवशी नीराला साध्वीला फोन करून सांगतो, मला ती मुलगी पाहिजे. साध्वी पम्मीच्या खिरीत नशेचं औषध मिसळते आणि तिला खायला देते. जेव्हा पम्मी झोपायला जाते तेव्हा सनी तिला उठवतो आणि सरळ नीरालाच्या खोलीत घेऊन जातो. त्या रात्री नीराला बेहोश पम्मीसोबत शारीरिक संबंध ठेवतो. पम्मीला तसा काहीच पत्ता लागत नाही. दुसऱ्या दिवशी पम्मी जागी होते, पण तिची तब्येत खूप खराब झालेली असते. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असतात आणि ती व्यवस्थित चालूही शकत नाही. हे पाहून कविता लगेचच समजून जाते की हे सगळं बाबानेच केलं आहे, पण ती काहीही बोलत नाही. पम्मीचा रडून रडून वाईट हाल झाला होता. तिला वाटतं आश्रमातीलच कोणीतरी तिच्यावर अत्याचार केला आहे. असे 2 दिवस निघून गेले. एके दिवशी कविता बबिताला सांगते की सनी पम्मीला घेऊन जाण्यासाठी आला होता आणि बाबानेच तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केले आहे. हे ऐकून बबिताला खूप राग येतो, पण ती काही करू शकत नव्हती. दरम्यान अक्की सनोबरशी मैत्री करण्यासाठी तिचा रेडिओ दुरुस्त करतो. त्यामुळे सनोबर त्याच्याशी थोडा गप्पा मारते. त्याचवेळी मुख्यमंत्र्याला कळतं की बाबा हुकुमसिंगच्या जास्त जवळ जात आहे. मग सीएम दिलावरला पैसे देऊन एक योजना सांगतो, बाबाला धडा शिकवण्यासाठी. टिक्का आणि बाबाचा कॉन्सर्ट सुरू असताना सीएमच्या माणसं तिथे हल्ला करतात, पण सीएम स्वतः मदतही पाठवतो. हे पाहून नीराला हैराण होतो. तेव्हाच भोपाला सीएमचा फोन येतो. तो धमकी देतो, जर आमच्यासोबत राहिले नाही तर आणखीन वाईट होईल. बाबा भीतीने सीएम सोबत जाण्याचा निर्णय घेतो. आता बाबा जिथे कुठे कन्सर्ट घेतो तिथे सीएम त्याच्यासोबत असतो. हे पाहून हुकुमसिंग घाबरतो आणि विचार करतो, हा नीराला नक्की काय करत आहे. उजागर पुरावे गोळा करण्याच्या कामाला लागतो. तो लाडूंबद्दल एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो. त्यानंतर तो संधी साधून कविताशी भेटतो. कविता सर्व काही सांगते. ती मोहिनी जिचा सांगाडा सापडला ती मनसुख बाबाची खास होती. मनसुख बाबा म्हणजे नीरालाच्या आधीचा बाबा. मलाही त्या शबनम हॉटेलमध्ये अनेकदा नेलं जात असे. मोहिनी तिथेच काम करत होती. जेव्हा मनसुख बाबाच्या मृत्यूनंतर नीराला बाबा बनला तेव्हा मोहिनी खूप खुश होती. तिला वाटतं की आता ती खूप श्रीमंत होईल. पण एके दिवशी ती अचानक गायब झाली आणि आम्हाला पुन्हा कधी दिसलीच नाही. म्हणून आम्ही सगळे घाबरलो आणि आजपर्यंत गप्प आहोत. इकडे पम्मी नीरालाकडे येऊन म्हणते, बाबा माझ्यावर कुणीतरी अत्याचार केला आहे. त्यावर नीराला तिला एका बाजूला घेऊन समजावतो, तुला गैरसमज झाला आहे. आश्रमात कोणीही असं करू शकत नाही. पण पम्मी ऐकण्यास तयार नव्हती. रात्री नीराला बबितासोबत असतो. बबिता त्याला म्हणते, तुम्ही पम्मीला खेळू द्या, मी आहे ना तुमच्या मनोरंजनासाठी. पण नीराला तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तिथेच अक्की आणि सनोबरची मैत्री वाढत जाते. आता सनोबरही अक्कीला आवडायला लागली होती. पुढे नीराला पम्मीला दुसऱ्या दिवशी आपल्या सोबत कॉन्सर्टमध्ये घेऊन जातो आणि तिला सर्वांसमोर आपली कहाणी सांगायला सांगतो. पम्मी नीरालाची गोष्ट मान्य करते आणि ती सांगते की बाबाने तिचं आयुष्य कसं बदललं. नंतर नीराला पम्मीला घेऊन आश्रमात परत येत असतो. तो तिला लाडू खाऊ घालतो आणि काही वेळातच पम्मी बेशुद्ध होते. मग नीराला गाडीतच तिच्याशी इंटिमेट होतो. तिथेच अक्की सनोबरला आपल्या जाळ्यात अडकवतो. तो तिला सनीशी मैत्री करण्यास सांगतो. म्हणून सनोबरही आता सनीला महत्त्व द्यायला लागते. रात्री उजागर गांजामध्ये नशेचं औषध मिसळतो.
तो ते मलांना प्यायला देतो आणि मलान पिताच बेशुद्ध होतो. त्यानंतर तो गेटवर असलेल्या बॉडीगार्डला चिलमचा लालच देतो. गार्डही ते प्यायल्यावर लगेच बेशुद्ध होतो. त्याचा फायदा घेत उजागर त्या सिक्रेट दरवाजात शिरतो आणि थेट एका चेंबरमध्ये पोहोचतो, जिथे फिंगरप्रिंट स्कॅनर असतो. तेव्हाच तिथे अचानक सनी येतो आणि त्यांच्यात भांडण सुरू होतं. सनी उजागरवर भारी पडत असतो. तेव्हाच अक्की तिथे पोहोचतो आणि सनीचा गळा आवडून त्याला ठार मारतो. यानंतर ते स्कॅनर उघडतात आणि आत प्रवेश करतात. उजागरला काही फाईल्स दिसतात, ज्यात आश्रमाचा पूर्ण इतिहास असतो. तो त्या फाईल्सचे फोटोज घेतो. सकाळी उजागरही मलांच्या बाजूला नशेत पडलेला असतो. मलान उठून पाहतो तर सिक्रेट रूमचं दार उघडलेलं असतं. तो आरडाओरडा करतो आणि आत जातो, जिथे सनीची प्रेत दोरीला लटकलेली असते आणि त्याच्या पायात मोहिनीचीच पैंजण असते. तो पाहून तो हादरतो. यानंतर बाबा निराला आणि भूपा तिथे येतात. हे सर्व पाहून तेही स्तब्ध होतात. आश्रमात कोण घुसलं आणि कोणी हा प्रकार केला? भोपा मायकलला चांगलाच सुनावतो आणि आश्रमाची सुरक्षा वाढवण्यास सांगतो. तो म्हणतो, असं चाललं तर कोणीही निरालाला मारू शकतो. भोपा त्या सिक्रेट चेंबरमध्ये जातो. तिथला एक माणूस सांगतो की इथून काहीही चोरीला गेलं नाही. हे ऐकून भोपाच्या मनात शंका येते. नक्कीच कोणीतरी आलं होतं आणि त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलं आहे. आता आश्रमाची सुरक्षा वाढवली जाते. हे पाहून निराला म्हणतो, सिक्युरिटी वाढवून भीतीचं वातावरण निर्माण करू नका, नाहीतर लोक इथे राहायचं बंद करतील. फक्त आतल्या आत सत्याचा शोध घ्या. यानंतर भोपा देखील तसंच करतो. तिथेच अक्की नताशाला भेटतो आणि म्हणतो, कृपया त्यांना कुठल्याही प्रकारे बाहेर काढा. आश्रमाची सुरक्षा खूप वाढली आहे आणि तिथे महिलांवर अन्याय होत आहे. दुसऱ्या दिवशी नताशा साधूच्या बायकोला आश्रमाच्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवतो. तिथे ती सांगते, माझे सासरे वारले आहेत, त्यामुळे त्यांच्या अंतिम संस्काराला जाणे खूप आवश्यक आहे. मग मलांच्या सांगण्यावरून उजागर आणि साधूला जाऊ दिले जाते. पण मी शक्तीला कॉल करून सांगत असते, माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे. पण डॉक्टर तपासणी करून सांगतो की सर्व काही नॉर्मल आहे. तेव्हाच बबिता येते आणि पम्मीला घेऊन जाते. बबिता तिला तिच्या गेमवर लक्ष केंद्रित करण्यास सांगते. पण पम्मी म्हणते, माझ्या शरीरात नेहमीच थकवा वाढतो, मला काय होतंय कळत नाही. बबिता हे सर्व जाणून असूनही तिला काही सांगत नाही. जेव्हा पम्मी ट्रेनिंग करत असते तेव्हा ती व्यवस्थित धावू शकत नाही. ती सुट्टी घेऊन आपल्या खोलीत परतते. नीराला तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करत होता आणि तिला त्याची जाणीवही नव्हती. ती तर त्याला आपला देव मानत होती. रात्री बबिता नीराला सांगते, तुम्ही पम्मीसोबत असं करू नका, ती अजून लहान आहे, ती तिचा खेळही खेळू शकत नाही. पण नीराला आपल्या वासनाधीनतेमुळे अंत झालेला असतो. आता साधू आणि उजागर एका जुनी मोडकळीस आलेल्या इमारतीत लपतात. ते आश्रमाविरोधात पुरावे गोळा करण्याचं ठिकाण बनवतात. त्यांना आश्रमाच्या काही कागदपत्रांमध्ये एक महत्त्वाचा पेपर सापडतो, ज्यात बाबा नीराला आश्रमाची गादी मिळवण्याचा दस्तऐवज असतो. उजागर पाहतो की त्यावर अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत, पण ईश्वरनाथची नाही. याचा अर्थ ईश्वरनाथला नीरालाची चीड होती. मग ते ठरवतात, आता आपल्याला ईश्वरनाथला शोधायला हवं. शोध घेत असताना साधूला आणखी एक पेपर सापडतो. त्यावर सिद्ध होतं की आश्रमाची संपूर्ण जमीन ईश्वरनाथच्या नावावर आहे. हे ऐकून ते हादरून जातात. त्यानंतर साधू निहालला ईश्वरनाथबद्दल विचारतो. निहाल सांगतो, ईश्वरनाथ तर कधीच मेला, त्याचा मृतदेह देखील खूप आधीच सापडला होता आणि हे सर्व रेकॉर्डमध्ये आहे. मग साधू ईश्वरनाथच्या मृत्यूच्या रिपोर्टवरून त्याचा पत्ता घेतो. यानंतर ते त्या पत्त्यावर पोहोचतात आणि तिथल्या लोकांना ईश्वरनाथबद्दल विचारतात, पण कोणीही त्याला काही सांगत नाही. उजागर निघून जातो. तेव्हा एक माणूस एका वृद्ध व्यक्तीला कॉल करतो आणि बोलतो, तुमच्याबद्दल काही लोक चौकशी करत होते. याचा अर्थ हा वृद्ध माणूस ईश्वरनाथच होता. तो माणूस ईश्वरनाथला उजागरचा नंबर पाठवतो आणि सांगतो, त्यांना तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. यानंतर ईश्वरनाथ थेट उजागरला कॉल करतो आणि विचारतो, तुम्ही मला का शोधत आहे? उजागर उत्तर देतो, हे तुमच्या हिताचं आहे आणि यात सोनोबरचाही प्रश्न आहे. हे ऐकून ईश्वरनाथ त्याची भेट घ्यायला तयार होतो. पुढच्या दिवशी उजागर ठरलेल्या ठिकाणी ईश्वरनाथला भेटायला जातो, पण तिथेच पोलिसांची गाडी जात असते. ईश्वरनाथला वाटतं की उजागर पोलिसांना घेऊन आला आहे, त्यामुळं तो तिकडून गुपचूप निघून जातो. रात्री पम्मीला भयानक स्वप्न पडत असतात, त्यामुळं ती व्यवस्थित झोपू शकत नाही. कविता तिला कसंबसं समजावते आणि झोपवते, पण सकाळी कविता पम्मीला संपूर्ण सत्य सांगते. तुझ्यासोबत जो अत्याचार झाला आहे तो बाबा निरालानेच केला आहे. हे ऐकून पम्मी हादरून जाते. तिला हे सत्य पटत नव्हतं. त्याच दिवशी उजागर आश्रमाविरुद्ध संपूर्ण फाईल तयार करून सगळे पुरावे आपल्या IPS मित्राला देतो, जेणेकरून आश्रमावर कार्यवाही होईल आणि लोकांना न्याय मिळेल.
त्याच दिवशी निरालाने पुन्हा पम्मीची मागणी केली असते, म्हणून साध्वी तिला पुन्हा नशेची औषधं घालून खीर खायला देते. पण आज कविता पम्मीला ती खीर खाऊ देत नाही, जेणेकरून तिला निरालाचा खरा चेहरा दिसेल. पम्मी नकली बेशुद्ध होण्याचं नाटक करते. जेव्हा तिला निरालाकडे नेलं जातं तेव्हा निराला तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचवेळी पम्मी अचानक जागी होते. ते निरालाचा खरा चेहरा पाहून सुन्न होते. तिला विश्वासच बसत नाही की बाबा असं काही करू शकतो. निराला तिला सांगतो, हा माझा आशीर्वाद आहे. पण पम्मी तिकडून पळ काढते आणि म्हणते, मी सगळ्या जगाला तुझा खरा चेहरा दाखवेन. तू किती मोठा ढोंगी आहेस. तेव्हा पम्मीला पकडून एका कोठडीत टाकलं जातं. त्याचवेळी भोपा निरालाला ओरडतो, तू तुझ्या वासनेवर नियंत्रण ठेव, नाहीतर आपण सगळे अडचणीत येऊ. पण निराला त्याला झिडकारतो आणि तिकडून निघून जातो, जे पाहून भोपालाही वाईट वाटतं. उजागरचा मित्र करण थेट मुख्यमंत्री सीएमकडे पोहोचतो निरालाच्या फाईलसह. सीएम फाईल पाहून खुश होतो आणि करण त्याच्या इच्छेप्रमाणे बदली म्हणजे ट्रान्सफर करून घेतो. म्हणजेच तोही भ्रष्ट अधिकारी निघतो. जेव्हा उजागरला समजतं की करणने आपला विश्वासघात केला आहे, तो थेट करणला भेटायला जातो आणि त्याच्यावर राग काढतो. तू नक्कीच विकला गेला असशील. करण उत्तर देतो, फाईल आता सीएमकडे आहे आणि तू काहीच करू शकत नाहीस. त्यानंतर निराला कुठेतरी जात असतो तेव्हा तो पाहतो नगर निगमचे लोक झोपडपट्टी तोडत आहे. तो लगेच तिथे जाऊन लोकांची मदत करतो आणि सीएमशी बोलून सर्व व्यवस्थित करून घेतो. यामुळे लोकांमध्ये निरालाची लोकप्रियता वाढून जाते. त्याचवेळी आश्रमात अक्की ऐकतो की पम्मी खाली गोंधळ घालत आहे. त्याला असं वाटतं की मला पम्मीला इथून बाहेर काढावंच लागेल. अक्की थेट पम्मीच्या आईवडिलांकडे जातो. अक्की पम्मीच्या आईवडिलांकडे जाऊन सांगतो, तुमच्या मुलीला आश्रमातून बाहेर काढा, नाहीतर ते लोक तिलाही मारून टाकतील. पण पम्मीचे वडील त्याचं काहीच ऐकत नाही. तेव्हाच अक्की म्हणतो, किमान एकदा पम्मीशी तरी बोलून बघा. ते ऐकून ते आश्रमात फोन करतात, पण वॉर्डन बहाणा करून सांगते की पम्मी ट्रेनिंगला गेली आहे. हे ऐकून त्यांना थोडा संशय येतो, पण ते फारसं लक्ष देत नाही. यानंतर अक्की थेट उजागरकडे जातो आणि सांगतो, त्या लोकांनी पम्मीला कैदेत ठेवलं आहे. हे ऐकून सगळे हादरतात. त्याचवेळी भोपा सांगतो, पम्मीचे वडील वारंवार फोन करत आहे, त्यांचं काहीतरी करावं लागेल. तेव्हा भोपा म्हणतो, त्यांना आश्रमात बोलव, मी पाहून घेईन. पम्मीचे वडील आश्रमाकडे जात असताना एका ट्रकखाली त्यांना चिरडून टाकलं जातं. यानंतर भोपा स्वतः त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतो, पण हे सर्व त्यानेच घडवून आणलेलं असतं. हे ऐकून शक्ती ही आश्रमात जाण्यास निघतो. तेव्हाच बबिताही भोपाबरोबर बोलून पम्मीला सोडवते, फक्त एका अटीवर, ती कोणालाही काही सांगणार नाही. यानंतर बबिता पम्मीला तयार करते आणि तिच्या वडिलांकडे घेऊन जाते. शक्ती बाबाच्या स्तुतीत मग्न असतो. बाबाने वडिलांचे प्राण वाचवले, पण पम्मी मात्र एवढ्या धक्क्यात असते की ती काहीही बोलू शकत नाही. यानंतर निराला स्वतः तिथे येतो, पम्मीला तथाकथित आशीर्वाद देतो आणि निघून जातो. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या साथीदारांना तिकीट वाटली होती. तेव्हाच दिलावर तिथे येतो आणि म्हणतो, मला तिकीट दिलत, पण माझ्या लोकांशी बेईमानी केली. त्यावर त्याची सीएमशी जोरदार वादावादी होते आणि तो आपल्या लोकांसह पक्ष सोडून निघून जातो. यानंतर तो प्रथम बाबाकडे जाऊन विनंती करतो, माझ्यासाठी काहीतरी करा. नंतर तो थेट हुकुम सिंगकडे जातो आणि आपल्या चुकीची माफी मागतो. हुकुम सिंग त्याला पुन्हा पक्षात घेतो. यानंतर निवडणुकीचे प्रचार वेगाने सुरू होतात. निराला त्याच्या कमांडरला सांगतो, आपल्याला एका माणसाला जिंकवायचंय, त्यामुळं माझं सांगणं भक्तांपर्यंत पोहोचवा. त्याच दिवशी पम्मी बबिताला विचारते, तुला हे सगळं आधीच माहिती होतं, तरी तू मला काही सांगितलं का नाही? बबिता उत्तर देते, तू कोणाचं ऐकतेस का? तो बाबा फक्त एक ढोंगी आहे आणि दुसरं काहीच नाही. मग बबिता अजून एक धक्कादायक सत्य सांगते, तुझ्या भावाला बाबाने नपुंसक बनवलं आहे. हे कोण पम्मीच्या पायाखालची जमीनच सरकते. पम्मी निर्णय घेते की तिच्यासोबत जे काही झालं ते झालं, पण आता ती आपल्या गेमवर लक्ष केंद्रित करेल. पण जेव्हा ती प्रॅक्टिसला जायला निघते तेव्हा वॉर्डन तिला थांबवते आणि सांगते, जे काही करायचं आहे ते इथूनच राहून कर. एका दिवशी मुख्यमंत्र्यांचा पीए भोपाकडे येतो आणि सांगतो, सीएम साहेबांनी बाबांसोबत एक कन्सर्ट ठेवला आहे आणि तिथे बाबांची उपस्थिती अनिवार्य आहे. पण निरालाला आता जायचं नसतं, म्हणून भोपा पीएला सरळ नकार देतो. ही गोष्ट सीएमला समजते आणि तो आश्रमावर रेड टाकतो. तिथे अधिकाऱ्यांना ड्रग्ज सापडतात. भोपा लगेच सीएमशी संपर्क साधतो आणि बोलतो, बाबा कन्सर्टला येण्यास तयार आहे आणि तुमचाच विजय होईल. हे ऐकताच सीएम अधिकाऱ्यांना रेड थांबवायला सांगतो. पण यामुळे निराला सीएमवर प्रचंड चिडतो. हा माणूस वारंवार त्रास देतोय. तरीही बाबा सीएम सोबत निवडणुकीपूर्वीचा शेवटचा कन्सर्ट करतो आणि सगळ्यांना वाटतं की बाबा आता सीएमच्या बाजूने आहेत. रात्री आरतीच्या वेळी पम्मी निरालाला भेटायला जाते आणि प्रेमाने म्हणते, बाबाजी मला प्रॅक्टिस करण्यापासून रोखू नका. निरालाही तिची विनंती मान्य करतो.
यानंतर शक्तीला पुन्हा आपल्या नोकरीवर परत जावं लागतं. त्याची आई म्हणते, आश्रमवाले पम्मीच्या वडिलांची काळजी घेत आहे, म्हणून तू मला वृंदावन सोड, जेणेकरून मी तिथे जाऊन भक्ती करू शकेन. शक्ती आपल्या आईला वृंदावन सोडून येतो. आता पम्मीला उघड्यावर प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळते. त्या दिवशी अक्की पुन्हा आश्रमात येतो आणि ऐकतो पम्मीच्या वडिलांच्या वाचण्याचे चान्सेस फार कमी आहे, त्यामुळे ते कधीही त्यांचा ऑक्सिजन काढू शकतात. हे ऐकताच अक्की थेट पम्मीला भेटतो आणि सांगतो, हे लोक तुझ्या वडिलांना कधीही मारू शकतात, तू आधी इकडून निघून आपला जीव वाचून पडून जा. हे ऐकून पम्मी घाबरते. त्या रात्रीपासून ती आश्रमातून पडून जाण्याचा प्लॅन तयार करते. त्याचवेळी नीराला आपल्या भक्तांना आदेश देतो, यावेळी कोणाला मत द्यायचं आहे. निवडणूक सुरू होते आणि सगळ्यांना वाटतं बाबा तर सीएमच्या बाजूने आहे, त्यामुळे सीएम पुन्हा निवडून येईल. दुसरीकडे उजागर आपल्या मित्राच्या विश्वासघातामुळे खूप निराश होतो. आता आश्रमाला एक्सपोज कसं करायचं. तेव्हा नताशा त्याला मोटिवेट करते आणि शेवटी निवडणुकीचे निकाल लागतात. हुकुमसिंग जनतेच्या मतांनी निवडून येतो. हे पाहून सीएम हैराण होतो. बाबाने आपल्याला धोका दिला आहे. हुकुमसिंग थेट नीरालाला भेटतो आणि म्हणतो, तुम्ही ज्या पदासाठी योग्य ठरवाल ते मला मान्य आहे. याचा अर्थ पूर्ण राज्याची सत्ता आता बाबाच्या हातात आली होती. त्या रात्री पम्मी तयार होऊन नीरालाला भेटायला जाते, पण तिला रस्त्यात बाबाचे गार्ड्स अडवतात. बाबा बोलवतील तेव्हाच तू आज जाऊ शकतेस. जेव्हा बाबाला ही बातमी मिळते तेव्हा तो तिला आणायला गार्ड्स पाठवतो, पण वॉर्डन पम्मीला घेण्यासाठी येते. तेव्हा पम्मी तिला मारून तिथेच पाडून ठेवते. पम्मी लगेचच पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण बाबाचे गार्ड्स तिला पकडायला वर येतात. पम्मी एका गार्डला ठार करते आणि दुसऱ्याला बेहोश करून आश्रमातून पडते. ही सगळी घटना कविता पाहत असते. पम्मी थेट आपल्या वडिलांकडे जाते आणि त्यांचा ऑक्सिजन हटवते, कारण आश्रमवाले त्यांना कधीही मारणारच होते. ती छपराच्या मार्गाने बाहेर पडते, पण तेव्हाच बेहोश गार्ड शुद्धीवर येतो आणि सगळ्यांना सांगतो, पम्मी पडून गेली आहे, तिने वॉर्डनलाही मारलं. सगळे तिला शोधू लागतात. पम्मी आश्रमाबाहेर पोहोचते, पण तिथेही बाबाचा माणूस तिला मारायला येतो, पण पम्मी त्यालाही ठार मारते. त्याचवेळी अक्की येतो आणि पम्मीला घेऊन जातो. भोपा पम्मीला शोधू लागतो आणि सरळ शक्तीकडे निघतो. शक्तीला टॉर्चर करून पम्मीला बोलवू. त्याचवेळी पम्मी शक्तीला कॉल करते आणि सांगते, तू तिकडून निघून जा, पप्पा आता नाहीत आणि आश्रमवाले तुलाही मारायला येतील. शक्तीला काहीच समजत नाही. तेव्हाच भोपा तिथे पोहोचतो आणि त्याला मारहाण करू लागतो. हे फोनवर ऐकून पम्मी संतापते, पण तिला काहीच सुचत नाही. भोपा शक्तीच्या कपाळावर बंदूक ठेवतो आणि पम्मीला धमकावतो, तू जर परत आली नाहीस तर मी तुझ्या भावाला ठार मारेन. पण शक्तीला आता सगळं कळून चुकलं होतं. तो पम्मीला सांगतो, तू परत येऊ नकोस, आणि भोपाच्या बंदुकीने स्वतःला गोळी मारतो. आपल्या भावाच्या मृत्यूने पम्मी कोसळते. आता तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, बाबा नेराला आणि भोपाचा सूड घेणे. हुकुमसिंग मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो आणि बाबा तिथेच उपस्थित असतो. आणि इथे सीझन 2 संपतो. एका नव्या युद्धाची सुरुवात. पम्मीच्या डोळ्यासमोर तिचा भाऊ शक्ती मृत्यूसमोर उभा राहून स्वतःला संपवतो आणि तिच्या मनात फक्त एकच भावना उसळते, बदला. आश्रमाच्या भिंतींमध्ये फसलेल्या लोकांचा आकांत तिला ऐकू येत होता, पण आता ती गप्प बसणारी नव्हती. बाबा निराला आणि भोपा ज्यांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या सर्वांवर ती आता वज्रघात करणार होती. सीएम म्हणून हुकुमसिंग सत्तेत आला, पण बाबा निरालाची ताकद अजूनही अबाधित होती. तो अजूनही अजय्य वाटत होता, पण किती काळ. कारण आता पम्मी परतणार होती, पूर्वीसारखी नाही तर एक उद्ध्वस्त रागिणीसारखी. ही कहाणी संपली नाही. हे फक्त वादळापूर्वीचं शांत वातावरण आहे.